अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे। अगर सब कुछ मिल जाएगा जिंदगी में तो तमन्ना किसकी करोगे। कुछ अधुरी ख्वाहिशें ही जीने का मजा देती है। मी परभणी जिल्हा येथील जिंतूर तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव अंगलगाव या गावचा रहिवासी आहे आणि मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे। जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर पकडत नाहीत तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव असणार आहे आर्यस मिक्स 1000। तर मित्रांनो, हे चॅनल सुरू करण्यामागचा हा उद्देश आहे की आपल्याला आपल्यापर्यंत काहीतरी मोटिवेशनल आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत, जे की सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील विविध माध्यमामध्ये ज्यांनी वर्चस्व निर्माण केले अशा व्यक्तीची आपण या ठिकाणी आपल्या शोच्या माध्यमातून पॉडकास्ट सुरू करणार आहोत। मित्रांनो, आपल्या शो मध्ये आज असे एक व्यक्तिमत्व आलेले आहे जे की मूर्ती लहान पण कीर्ती महान। मूर्ती लहान म्हणजे काय तर मित्रांनो, अवघ्या 22 वर्षामध्ये ज्याने वर्दीचं स्वप्न पूर्ण केलं आहे, जे की जो आदमी पानी से नहाता है वो कपड़े बदलता है, पर जो पसीने से नहाता है वो इतिहास बदल देता है। अशाच पद्धतीने ग्राउंड ते वर्दीचं स्वप्न पूर्ण करणारे जे की खेळाडू असलेले आपले तुकाराम, जे आपल्या शो मध्ये आज आलेले आहेत। स्वागत आहे तुकाराम तुझं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। मनापासून धन्यवाद सर, तुम्ही मला आपल्या प्रोग्रामला बोलवलंय, मी आपला खूप खूप आभारी आहे। तुकाराम बद्दल जर सांगायचं झालं, आता त्याचा परिचय आपण त्यांच्या तोंडून तो ऐकणार आहोत, परंतु त्याबद्दल मी काही थोडक्यात माहिती तुम्हाला देतो। आपला जो तुका आहे, म्हणजे मी त्यांना तुकाच म्हणणार, कारण की तो माझा विद्यार्थी आहे आणि वयाने लहान आहे, आणि त्याचबरोबर तो आता सध्या त्याची नुकतीच आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे जेल पोलीस पदी नियुक्ती झालेली आहे। सांगायचं म्हणजे असं की तुकाराम हा खेळाडू आहे, खेळाडू प्रवर्गामधून त्याची आज निवड झालेली आहे। तालुका स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेला तुका आज पोलीस झालेला आहे, जे की आपण म्हणू शकतो की ग्राउंड वरती किट घालून खेळणारा हा तुका आज वर्दी घालून बसलेला आहे, आपण इथं बघू शकता। तर तुकाराम, माझं बोलणं ऐकण्यापेक्षा तुला ऐकायला आवडेल व्ह्युअर्सला, तर तू तुझा परिचय एक थोडक्यात दे। तर नमस्कार मित्रांनो, माझा परिचय असा आहे की माझं नाव तुकाराम आसाराम मुंडे, मी परभणी जिल्हा येथील जिंतूर तालुक्यातील एक छोटंसं खेडेगाव अंगलगाव या गावचा रहिवासी आहे आणि माझी नुकतीच छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीसपदी निवड झालेली आहे आणि मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे। तर बघा, तुकारामने ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे तो एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि त्याची नुकतीच छत्रपती संभाजीनगर येथे कारागृह म्हणजे जेल पोलीस पदी निवड झाली आहे। तर तुकाराम, जसा की तुझा परिचय दिलेलाच आहे, परंतु मला एक गोष्ट सांग की तू तुझं ध्येय काय ठरवलं होतं, की तुला काय बनायचं होतं आणि तू काय झालास? सर, एक छोट्याशा खेडेगावातून माझी सुरुवात झाली होती। माझं काय असं वैयक्तिक ध्येय नव्हतं की आपल्याला समोर जाऊन डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचे। माझी परिस्थिती एक जेमतेमची होती, पण एक लहानपणी माणसाचं एक मन असते की आपण ज्या समाजामध्ये वावरतो, ज्यांच्यासोबत आपण लहानाचे मोठे होतो, तेच लक्षण आपल्याला लागतात। एक छोटा असताना गावामधले बरेच मुलं पोलीस भरतीची तयारी करायचे, त्यांच्यासोबत मी पण जायचो। सकाळी एक आवड निर्माण झाली। एक आवड निर्माण झाल्याच्या नंतर जसं जसं माझं वय वाढू लागलं, 5वी 6वी 7वी, जसं जसं मी शाळेमध्ये समोर गेलो तसं तसं माझा फिटनेस चांगला असल्यामुळे मला रनिंग, गोळा, त्यावेळेस एक उंच उडी, लांब उडी, असे बरेच इव्हेंट पोलीस भरतीला होते। सगळे इव्हेंट एक मनामध्ये अशी आवड निर्माण झाली आणि मग मी पण ठरवलं की मला बी मोठं होऊन पोलीसच व्हायचे। आणि जसं जसं मला मार्गदर्शन मोठ्या मुलांचं होतं त्याप्रमाणे मग मी ते करत गेलो। अच्छा, तर मला एक गोष्ट सांग, तू वर्दीच का निवडली? सर, वर्दी म्हणजे एक असं एक ऍक्टिव्हिटी, म्हणजे प्रत्येका समोरच्याला सांगायची गरज नाहीये की मी कुठल्या जॉबला आहे। वर्दीमध्ये एक अशी रुतबा आहे का सांगायचं म्हणजे की एक डेंजरसपणा राहतो, समोरच्याला असं स्पष्ट सांगायची गरज नाहीये की मी पोलीस आहे, त्याला ऑटोमॅटिक त्याच्या बघितलं की त्याला लक्षात येते। अच्छा, जसं की सिंगम पिक्चर बघितल्यानंतर आपल्याला वर्दीची आवड निर्माण होती, त्याच पद्धतीने तुमचा वर्दी एक आकर्षण, जे की प्रत्येकाचं सध्या एक स्वप्न झालेलं आहे वर्दीचं, त्यामुळे तू एक वर्दी निवडलेली आहे आणि तुला ती भेटली सुद्धा। ओके, तर मला एक सांग, तू पोलीस भरती किती वेळाच दिली? सर, ही माझी दुसरी भरती होती। अच्छा, दुसऱ्या भरतीमध्ये तू सिलेक्ट झाला? हो, माझं सिलेक्शन। वा वा वा, व्हेरी गुड। आणि मला सांग की तू जी पोलीस भरती दिली त्यामध्ये तू सातत्य वगैरे कसं ठेवलं? सर, पोलीस भरती किंवा दुसऱ्या बी कुठली जे स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला सातत्य खूप महत्वाचं आहे। यश किंवा अपयश हा नंतरचा विषय आहे, पण त्यामध्ये सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे। तर सातत्य असं आहे की पहिल्या भरतीमध्ये, जे की 2019 मध्ये पहिली भरती झाली, त्यावेळेस माझं 2 महिने एज कमी होतं, त्यामुळे मला काय तो फॉर्म भरता आला नाही। 2023 मध्ये दुसरी भरती पडली, आपला अभ्यास चांगला होता, सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या,
पण एक कुठेतरी एक नशिबाची गोष्ट असते. तर कुणीतरी म्हणून ठेवलेलं की 99% तुमचे प्रयत्न असतात आणि 1% नशीब असते. तर त्यावेळेस 1% नशीब असं झालं की माझं ग्राउंड 50ला 50, जे की मी असं कधी पण करायचो. पण त्याच वेळेस मी नेमकं आजारी पडलो मुंबईच्या ग्राउंडच्या वेळेस, आणि माझं तिथं 45 मार्काचं ग्राउंड आलं. एक बिमार असताना पण मी प्रयत्न केले, पण चला म्हणलं आपल्याला 50ची अपेक्षा होती, 45 आहेत, कास्टची मेरिट 38 मार्कावर लागली, आपण 7 ते 8 मार्काने प्लस आहोत. त्यामुळे मी पेपरचा अभ्यास केला आणि सर खऱ्या अर्थाने 2 मार्कांनी माझी मेरिट हुकली. तर त्यावेळेस एक माणसाला एक दुःख काय असतंय की आपल्या स्वप्न जे की आपण मनामध्ये असते ठरलेलं, आई वडिलांची एक अपेक्षा लागलेली असते की नाही आता मुलांचं आपलं सगळं झालेलं आहे, तो आता पोलीस होईल. त्यावेळेस एक स्वप्न तुटलं सर. खूप दुःख वाटलं, पण ते भाव कधी मी माझ्या चेहऱ्यावर येऊ दिले नाही. कारण जर स्वतः आपण खचलो तर आई वडील आपल्याकडे जे अपेक्षा लावून असतात त्यांचं बी मन तुटते. त्यामुळे मी नवीन पुन्हा प्रयत्न चालू केले आणि लगेच 2024 मध्ये दुसरी भरती पडली. यावेळेस पुन्हा नवीन जोश, एक मागच्या जे आपण कुठल्या गोष्टीमध्ये कमी पडलो या सगळ्या गोष्टीची एक सांगड घातली आणि पुन्हा नव्याने प्रयत्न केला. प्रयत्न जर तुम्ही केला तर त्याला फळ मिळतेच. आणि 2024चा जो की मी 2024च्या सप्टेंबर मध्ये पेपर दिला होता, तर सर एक 9 महिन्याच्या नंतर माझा रिझल्ट तो आलाय आणि आज मी खूप हॅपी आहे, खुश आहे. हो, व्हेरी गुड. तर बघा, आज आपण बघतो की भरपूर जे मुलं आहेत जे पोलीस भरती किंवा आर्मी भरतीचं स्वप्न घेऊन प्रॅक्टिस करतात, परंतु त्यांना यश मिळत नाही. ज्याचे की अटेम्प्ट 5-5, 6-6 अटेम्प्ट होतात तरी त्यांना यश मिळत नाही. का? तर याचं कारण तुकारामने आज आपल्याला सांगितलेले की तुमचे 99% हे प्रयत्न असला पाहिजे आणि 1% नशीब असलं पाहिजे. तर मित्रांनो, प्रयत्न केले तर यश हमखास मिळते, असं तुकारामचं म्हणणं आहे, जे की आपण त्यांना तुम्ही ऐकला. तर तुकाराम, मला एक गोष्ट सांग, तू फुल टाइम अभ्यास केला का कुठला एखादा जॉब वगैरे करून तू काही अभ्यास वगैरे केला? ग्राउंडची तयारी कशी केली हे काय सांगशील तू? सर तुम्ही जसं की म्हणले, तर माझी एक मिडल क्लास फॅमिली मधला मी आहे. तर मला इथं घरचा मी एकटा आहे. वडिलाचं वय बी माझ्या 50च्या आसपास आहे, आईचं वय बी 45 वर्ष आहे. त्यामुळे सर मला अभ्यासाबरोबर घरची सिच्युएशन दोन्ही घेऊन सोबत चालणं आहे माझ्यासाठी. म्हणजे या खांद्यावर घरची परिस्थिती, दुसरीकडे आपलं स्वप्न. तर माझं असं होतं सर की मी अभ्यास पण करायचो आणि मला पूर्ण जे की शेतीतलं काम होतं, मला बाहेर जॉब करण्याची समजा गरज पडली नाहीये, पण मला माझ्या शेतीचं पूर्ण काम असो, कारण आपल्या समोर जर आपले वडील काम करत असतील, हा मुलगा कधीच बघू शकत नाही. त्यामुळे मला जेवढा वेळ मी देता येईल तेवढा अभ्यासाला द्यायचो. घरच्यांनी काम सांगितलं तर त्याला कधीच मी नाही म्हणू शकलो नाही, कारण घरचे करतात ते आपल्यासाठीच करतात. त्यामुळे सर एक तर घरच्या परिस्थिती, काम आणि अभ्यास या दोन्हीचं एक जजमेंट करून मी अभ्यास या यशापर्यंत पोहोचलोय. खरंच तुकाराम, तुझे शब्द ऐकून ना अगदी भावनिक होते माणूस. कारण की तुझी घरची हालाकीची परिस्थिती असताना सुद्धा तू आई वडिलांना एक आधार बनलास. जसं की तू सांगितलंय त्याप्रमाणे तू शेतीचं काम सुद्धा केलंय. आता आजकाल आपण बघतो की मुलांना सगळे काही फॅसिलिटीज असतात, घरचे पण सपोर्ट करतात, पण मुलं करत नाहीत. परंतु नाही केल्यानंतर काय जाणार? एक तर वेळ जाणार, त्यानंतर एक तर आयुष्य बर्बाद होणार. एकदा वेळ निघून गेल्याच्या नंतर ती परत येणार नाही. तर तुकाराम, मला एक सांग, आपण कसं असतो ना जीवनामध्ये कोणा ना कोणाला तरी आदर्श मानतो. तर मला एक गोष्ट सांग, तुझ्या या प्रवासामध्ये, तुझ्या या यशामध्ये तुझा सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे? सर तुम्ही जसं म्हणले की तुम्हाला समोर तुझ्या आयुष्यामध्ये आदर्श कोणाचा होता, तर सर्वात महत्वाचं आहे की आपले आई वडील. तुम्ही दुसऱ्या कोणाला आदर्श मानण्यापेक्षा तुमचे आई वडील काय घरामध्ये कष्ट करतात, तर त्यांचे जे कष्टाचं तुम्ही आदर्श घेतला पाहिजे. सर्वात महत्वाचं ते आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांचे कष्ट तुमच्या डोळ्यासमोर पकडत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही. आणि तसंच माझ्या बी आई वडिलांना मी सर्वात मोठा आदर्श मानतो. आणि त्यानंतरचं जे झालं माझं, तर सगळे शिक्षक वृंद. जसं की आता तुम्ही मला लहानपणापासून ओळखता, प्रत्येक वेळेस तुकाराम असं कर, तुझं कुठं काय चुकतंय, तुला कुठल्या गोष्टीची कमतरता आहे, हे तुम्ही हक्काने सांगायचे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये तुम्हाला त्यावेळेस त्या गोष्टीचं मूल्य कळत नाही, पण ज्यावेळेस तुम्ही समोर जाऊन यशाच्या ज्या शिखरावर बसता, त्यावेळेस ज्यावेळेस आपण डोकून बघतो, त्यावेळेस त्या गोष्टीचं ध्यान येतं. कारण एकदम माझ्या छोट्याशा खेडेगावातून आलेलो आहे मी. जे की सर तुम्ही जसं म्हणला की मी मात्र थोडक्यात परिचय दिला होता की एक राष्ट्रीय खेळाडू. आज आपल्या जिंतूरची परिस्थिती अशी आहे की आपल्याला एक ग्राउंड सुद्धा उपलब्ध नव्हतं. आता ज्या हालाकीच्या 2-3 महिन्यापूर्वी ग्राउंड उपलब्ध झालेलं आहे, पण ज्या वेळेस मी 2019-18 मध्ये
सुरुवात केली होती माझ्या कॉलेज जीवनापासून, त्यावेळेस जिंतूरमध्ये कुठलं ग्राउंड उपलब्ध नव्हतं. सर मी एक गोष्ट सांगतो की मी 100-200 मीटरचा एक खेळाडू आहे राष्ट्रीय, पण मला ज्या वेळेस मी वयाच्या 20 वर्षाला मला स्पाईक घालायला जिंतूरमध्ये जागा नव्हती. त्या गोष्टीचं एक खंत वाटते माणसाला की तुम्हाला जर वेळेवर त्या गोष्टी मिळाल्या असत्या तर आज आपण खूप मोठ्या पदावर, म्हणजे पदापेक्षा समजा आपण एक दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर असतो. तर जेवढ्या मिळाल्या तेवढ्यामध्ये आपण समाधान मानायचं असते. तर मला तुम्ही जे म्हणले की तुम्हाला तो आदर्श आहे, तर त्यामध्ये सर्वात महत्वाचं आई वडील, त्याच्यानंतर आपले शिक्षक. जसं की तुकाराम, तू एक समाजापुढे एक सत्य परिस्थिती मांडली की जिंतूर या ठिकाणी आपल्याला ग्राउंड उपलब्ध नाही, परंतु मला सांग, तुझ्याकडे एवढी जिद्द होती, तू एक खेळाडू आहे जे की 100 मीटर आणि 200 मीटर तुझा इव्हेंट आहे, तर मला सांग, तुझ्या पोलीस भरतीमध्ये तुझ्या ग्राउंडची आणि तुझ्या अभ्यासाचे म्हणजे कशी सांगड घातली, तू कशी तयारी केली दोघांची? सर तुम्ही जसं म्हणले की सांगड, तर सर पोलीस भरती हा अशी एक नोकरी आहे ज्यामध्ये तुम्हाला ग्राउंड 50 मार्काचा आणि पेपर 100 मार्काचा आहे. तुम्हाला फिजिकली पण तुम्ही स्ट्रॉंग लागतात आणि तुम्हाला बुद्धीकडून बी स्ट्रॉंग लागतात. तर सर माझा अभ्यासाचं सांगड अशी झाली होती की तुम्ही कुठल्याही, समजा हा एक रस्ता आहे, तुम्हाला त्याच्यावर जायचं असेल तर तुमच्या दोन्ही गोष्टी इक्वली लागतात. किंवा तुमचं ग्राउंड 50 मार्काचं असलं, तुम्हाला जर पेपरला मार्क कमी पडत असेल तुमचं सिलेक्शन होऊ शकत नाही. किंवा तुम्ही पेपर 100 पैकी 100 मार्कचा बी मारता, मग तुमचं ग्राउंड जर तुम्ही क्वालिफाय होत नसेल तर तुमच्या त्या पेपरचा काही उपयोग होत नाही. ज्यावेळेस ही गोष्ट माझ्या लक्षात आली सर, त्यावेळेस सर्वप्रथम मी काय कुठली अकॅडमी वगैरे लावायचं काम पडलं नाही, कारण लहानपणापासून या गोष्टीची आवड होती. त्या गोष्टीचं मार्गदर्शन आपण जरी कुणाकडून नाही दिलं, आपल्याला कुणी दिलं नाही, पण आपल्याकडे समाज माध्यम खूप आहे. तर सर आपल्याला जर ती वस्तू हवी असेल तर तिची आपण कोणीकडून बी माहिती मिळवू शकतो. अशीच मी माहिती मिळवली. एक पुस्तक मिळतं, एकनाथ तात्यांचा ठोकळा, म्हणजे सिनियर सांगायचे की हे पुस्तक चांगलं असते. तर लहानपणापासून त्या गोष्टीचं थोडं आपल्याला माहिती मिळाल्यामुळं ती एका ठिकाणी साचवून त्याचा अभ्यास केला. आणि 100 मीटर, गोळा फेक आणि 1600 मीटर ज्यावेळेस आम्ही भरतीमध्ये आलो त्यावेळेस 3च इव्हेंट राहिले. त्याच्या अगोदर पोलीस भरतीमध्ये 5 इव्हेंट होते. तर सर त्याचा एवढा फायदा झाला की कोणती बी गोष्ट जर तुम्हाला ती समजा परिस्थिती तुमच्या समोर आली तर तिला आपल्याला सामोरे जाता आलं पाहिजे. आपल्याला 5 इव्हेंट होते, 3 आले, चला आपलेच चांगलं काहीतरी या अपेक्षेनं आपण ते केलं पाहिजे. अभ्यासामध्ये सातत्य, ग्राउंडमध्ये सातत्य असेल तर तुम्हाला यश मिळते. याच्यामध्ये काही सांगायचं गरजच नाही. जसं की तुकाराम तू सांगितलंय की पोलीस भरतीचा हा महत्वाचा टप्पा असतो जो की ग्राउंड प्लस लेखी दोन्ही असणे खूप आवश्यक आहे. तुमचं जर ग्राउंड असेल, लेखी नसेल तर तुम्ही तिथे कमी पडणार. तुमचं जर लेखी असेल, ग्राउंड नसेल ते पण नाही, परंतु तू दोन्हीही बॅलन्स ठेवलं, इक्वल ठेवलंस आणि त्यामध्ये तू सक्सेस मिळवलंस आणि तू आज पोलीस झालास. आता मला सांगतो तुकाराम, जे की आपण दररोज बघतो की आज एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. प्रत्येक जण हे वर्दीचं स्वप्न घेऊन उराशी बाळगत आहे. तर मला एवढं सांग, जे की नव्याने किंवा मग जे जुने आहेत, अनुभवी विद्यार्थी आहेत, ते सध्याला पोलीस भरतीमध्ये गुंतलेले आहेत, तर मला सांग त्यांना तू काय संदेश देशील जे की नवीन मुलं आहेत? जसं की सर तुम्ही म्हणले नवीन मुलांसाठी असं आहे की आता तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये नवीन येता, तर जे काही मुलांची 1-2 वेळेस अपयश आलेलं असते, तर ते मुलं एक अशी भीती निर्माण करून देतात की पोलीस भरती म्हणजे खूप हार्ड आहे आणि जे कोणी 2-2, 3-3 वर्ष प्रॅक्टिस करतंय त्यांना यश मिळतंय, असं काही नसतंय. नवीन मुलांसाठी माझं असं सांगणं आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये या. तुमच्याकडे आता समजा आजच्या कालावधीमध्ये फॉर्म चालू आहे, तर तुम्ही फॉर्म टाका. तुम्हाला आणखीन 2-3 महिने ग्राउंडला मिळू शकतात. तुम्ही प्रयत्न तर करा ना, प्रयत्न करा, यश मिळते. कदाचित समजा आता तुम्ही पहिली भरती आहे, हीच तुमची शेवटची भरती बी असू शकते. आणखीन 2 ते 3 वर्ष भरती पडेल, याची काही समजा शासनाच्या जागा जशा रिक्त होतील नाही सांगता येत. त्यानुसार समजा पडेल किंवा नाही पडेल हा समोरचा विषय. पण आज रोजी तुम्ही आलेले आहेत ना, तर तुम्ही स्वतःचे जे की 100% असतंय, तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये जर दिलं तर यश मिळो अखर ना मिळो, पण प्रयत्न करणं आपलं काम असते. जसं की आपण पाण्यामध्ये पडलो, आपण हातपाय हलवल्याशिवाय आपण त्या पाण्यामध्ये तरंगत नाही. जर तुम्ही हातपाय चालवत नाही तर तुम्ही त्यामध्ये बुडणार. तसं तुम्ही ज्या पोलीस भरतीमध्ये आला, तुम्ही नवीन किंवा जुने हा शब्द कुठल्या क्षेत्रामध्ये सर
लावायचाच नसतो. तुम्ही या प्रयत्न करा, 100% यश मिळो दिले पाहिजे. किंवा न मिळो, 100% दिले, त्याच्यानंतर तुम्हाला यश मिळो अकर न मिळो, हो. हा नंतरचा विषय राहिला. हो. प्रयत्न करणं हा आपलं काम आहे. बरोबर बरोबर. तर तुकाराम, तू जे आता बघतो की सध्याला मुलं जे आहेत ते मोबाईलचे गेम वगैरे खेळण्यामध्ये खूप व्यस्त आहेत, परंतु ग्राउंडवरचे खेळ हे विसरत आहे. जसं की तुला मी जसं बघतो की तू तालुका स्तरीय पासून तर जिल्हा लेवल, विभाग, राज्यस्तरीय आणि नंतर राष्ट्रीय स्तरापर्यंत तू खेळलेला आहे. तुला पूर्णतः अनुभव आहे. तर तू आपल्या ग्रामीण भागातील मुलांना जे की खेळाबद्दल काय माहिती सांगू शकतो, की तू हे सांगू शकतो की खेळातून सुद्धा करिअर निर्माण करू शकता येते. जसं की तुझ्याकडे आज लेबल लागलेले आहे, तू एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि खेळाडू कोठ्यातून तुझी निवड झालेली आहे. की आता आज आपण बघतो समाज माध्यमामध्ये घरचे काय म्हणतात, विरोध करतात, तू खेळायला जाऊ नको, खेळल्यानं कोणाचं भलं झालेलं आहे. परंतु एक आदर्श व्यक्तिमत्व ठरला आहे की तू खेळामधून एक पोस्ट काढलेली आहे आणि तू एक चांगल्या नोकरीवरती आज पदावरती रुजू झालेला आहे. तू ग्रामीण भागातील मुलांना किंवा मग जे पॅरेंट्स असतील, पालक असतील, पालकांना तू काय सांगू इच्छितो? सर, तुम्ही जसे म्हणले की पालकांचा विरोध असतो, सर ती सेम सिच्युएशन माझ्याविषयी होती. माझ्या घरच्याचा कायम विरोध होता या गोष्टीला की तू तुझा पूर्ण वेळ अभ्यासाला दे. जसं की ग्रामीण भागामध्ये एक असं काय म्हणता येईल त्याला की सुविधा नसतात. वगैरे, आणि त्यांच्या डोक्यामध्ये गोष्ट ठरलेली असते की असं खेळून काही होत नसते. तसंच माझ्या घरच्यांचा पूर्ण विरोध होता की या गोष्टीकडे जायचं नाही. माझ्या जे की रिलेटिव्ह नातेवाईक आहेत ते पण माझ्या घरी सांगायचे की मुलगा जातोय तालुक्यापर्यंत करतोय, त्याच्यापेक्षा जर जास्त वेळ इकडे अभ्यासाला दिला तर त्याच्या तरी काहीतरी गोष्ट होईल. ही एक अशी डोक्यामध्ये एक गोष्ट फिट करून दिलेली असते ग्रामीण भागाच्या. बरोबर. पण याच्या पलीकडे जाऊन पालकांनी एक विचार केला पाहिजे की सर सगळेच सायंटिस्ट होत नसतात, सगळे डॉक्टर होत नसतात, खरी गोष्ट, किंवा सगळेच पोलीस बी होत नसतात. पण प्रत्येकाच्या अंगी काही ना काहीतरी एक गुण लपलेला असतोय. या गुण जर आई वडिलांनी त्यांच्या मुलामध्ये जर बघितला, त्या गोष्टीकडे त्याला त्याच्या सुविधा जर पुरवल्या, तर तो मुलगा सर नक्की एक दिवस आपल्या आई वडिलाचं नाव रोशन करतो. आणि ग्रामीण भागातील म्हणजे पालकांना एकच सांगणं आहे की तुम्ही तुमच्या मुलामध्ये काय बघता याच्यापेक्षा मुलाला स्वतःमध्ये तो काय बघतोय हे बघणं खूप महत्वाचं आहे. एखाद्या मुलाला जर खेळाविषयी आवड असेल तर तुम्ही त्याचा परफॉर्मन्स कसा आहे, तो त्या गोष्टीकडे किती लक्ष देतोय, त्याला समोर चालून त्या गोष्टीकडे समजा काहीतरी करिअर म्हणून बघतोय, तर माझं म्हणणं आहे तुम्ही त्या गोष्टीकडे एक वेळ अवश्य लक्ष द्या. कारण तुम्ही जोपर्यंत मुलाच्या मनाचं ऐकत नाहीत तोपर्यंत त्या मुलाच्या भविष्याचा विचार केला जात नाही. बरं तुकाराम, मला एक गोष्ट सांग, तू हे मान्य केलंय ना आणि तू करून सुद्धा दाखवले की खेळातून पण करिअर करू शकता, खेळातून पण आपला एक उदरनिर्वाह म्हणा किंवा मग आपले स्वप्न पूर्ण करू शकता, हे तर तुला मान्य आहे? हो सर, खेळातून एक खेळाडू कधीच बेरोजगार राहू शकत नाही. मी तुम्हाला ऑन मीडिया ही गोष्ट सांगतो की जर तुमच्या गेमशी तुम्ही म्हणजे माझं म्हणणं आहे की तुम्ही टाइमपास नाही, तुम्हाला जर गेम निवडायचा आहे, तुम्हाला खेळाडू व्हायचंय, तर त्याचं आपलं पूर्ण 100% त्या गेम मध्ये द्यायचं. तो गेम तुम्हाला कधीच बेरोजगार राहू शकत नाही. तुम्हाला खेळातून नोकरी आहे, जरी समजा कदाचित नोकरी नाही मिळाली तरी आपण एक कोच म्हणून समाजासमोर येऊ शकतो. एक खेळाडू कधीच बेरोजगार राहू शकत नाही. बरोबर. तर मंडळी, तुम्ही ही जी ऐकलेली सत्य कथा आहे की खेळामधून सुद्धा करिअर घडवू शकते, परंतु आजकालचे पालक हे खेळाकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असं वाटतं की मुलांचा टाइमपास होईल. परंतु मी एक तुम्हाला सांगू इच्छितो, मी स्वतः एक स्पोर्ट टीचर आहे, स्वतः एक मार्गदर्शक आहे आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की खेळातून सुद्धा करिअर होऊ शकते. चला ठीक आहे, नाही जरी झाले तर फिटनेस वरती सुद्धा खेळ हा खूप महत्वाचा असतो. आजची सत्य परिस्थिती तुमच्या समोर सांगतो मी की आज भारताचं एक दुर्दैव आहे की भारताला ऑलिम्पिक मध्ये पदक किंवा स्थान यामुळे मिळत नाही का, तर तिकडे आपल्या मुलांना फॅसिलिटीज व्यवस्थित नसतात, त्यानंतर पालकांचा विरोध असतो. त्याचमुळे आज भारताची अशी कंडिशन झालेली आहे की ऑलिम्पिक मध्ये आपल्याला भारताला वरून नाही तर खालून आपल्याला शोधावं लागते की कितव्या नंबरला हा आपला भारत आहे. ही सत्य परिस्थिती आहे. तर तुकाराम, आपण आता बघतोय की सध्या पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झालेले आहे. तर पोलीस भरतीबद्दल तू काय माहिती सांगू शकतो, जसं की फॉर्मची प्रक्रिया असेल किंवा मग कुठे फॉर्म भरायचा, मुलांनी कशा पद्धतीने त्याचं नियोजन केलं पाहिजे, हे तू काय सांगू शकतो? सर्वात महत्वाचं आहे की सर सध्या आता फॉर्म चालू आहे, तर माझं असं म्हणणं आहे की समजा की आपला मित्र फॉर्म टाकतोय म्हणून तिथे आपण टाकायचं नाही. बरोबर.
की आता काही मुलांचं म्हणजे माइंड असा गोष्ट असते की चला माझा मित्र मुंबईला चाललाय, चला मग मी पण त्याच्यासोबत मुंबईलाच जातो. किंवा आता मुंबईला 2000 प्लस जागा आहेत, मग खूप जागा आहेत, मग तिथे आपला नंबर लागेल किंवा तिथे ग्राउंडची मेरिट लागेल कमी, असं काही नसते सर. ज्या सगळं जग त्या दिशेला चाललंय, तुम्ही जर त्यांच्या मागे जात असाल तर ते मेंढ्याच्या कळपात आणि आपल्या कळपामध्ये काही फरक नाही. आपण माणूस आहेत. बरोबर. थोडी विचार करायची गोष्ट आहे की जिकडे सगळं जग चाललंय त्याच्या काहीतरी विरोधात दिशेने आपण गेलो तर त्याचा आपल्याला फायदा होईल. आपला मित्र चाललाय यामुळे आपण फॉर्म टाकू नका. तुमचं स्वतः तिथं काय म्हणजे तुम्हाला त्या गोष्टीचा पॅटर्न माहित पाहिजे. मुंबईला झालंय तर सगळं समजा आता 70 प्लस मार्काचं GK येते. आता मित्र टाकायला म्हणून तुम्ही फॉर्म टाकायले आणि या गोष्टी तुम्हाला जर माहितीच नसेल तर तुम्हाला तिथे फॉर्म टाकून काही उपयोग नाही ना. माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की तुम्ही स्वतःचा जिल्हा, तुमचा जर ग्राउंड जर 45 प्लस असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही अदर जिल्ह्यामध्ये जे की तुम्हाला जवळ पडेल अशा ठिकाणी जर फॉर्म टाकला तर हा तुमच्यासाठी कधी बी सोयीस्कर राहील. तर तुकाराम, जसं की आपण बघतो सध्याला इंस्टाग्रामचा ट्रेंड आहे आणि इंस्टाग्रामवरती बरेच अशा रील्स येतात की कोणी मामाच्या मुलीसाठी पोलीस भरतीमध्ये जाते किंवा मामा म्हणतो की तू जर काही झाला तरच तुला मुलगी देणार. मग या रील्सकडे आकर्षित होऊन मुलं हे तयारी करायला लागतात. तर रील्सकडे आकर्षित होऊन हे स्वप्न हे साध्य करता येते का? सर मला या गोष्टीचं एक हसू येते बघितलं की, कारण तुम्ही ऑन मीडिया सांगता की मामाच्या मुलीसाठी मला पोलीस व्हायचंय, मला हत्याच्या मुलासाठी पोलीस व्हायचंय, हा एकदम फालतूपणा आहे सर. स्वतःच आई वडिलाचे कष्ट ज्या वेळेस तुमच्या डोळ्यासमोर येतात ना त्यावेळेस तुम्ही यशस्वी होता. असं मामाच्या मुलीसाठी आणि आत्याच्या मुलासाठी कुणी किंवा दररोज स्टेटसला लावून ह्या फालतू गोष्टींकडे तुमचा यामध्ये टाइम जातो. या गोष्टीच्या पलीकडे जाऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव करून आणि फक्त आपल्या आई वडिलांसाठी पोलीस व्हायचं हे मनामध्ये, ते बी स्वतःच्या मनामध्ये गोष्ट एकदम गोपनीय ठेवून ही गोष्ट ऑन मीडिया त्यावेळेसच बोलायची ज्यावेळेस आपण यशस्वी होतो. बरोबर. स्वतःचा स्टेटस कधीच सांगतो सर, स्टेटस ठेवून कोणी पोलीस होत नसते. बरोबर. त्यासाठी तुम्हाला ग्राउंडवर मेहनतच करावं लागते. तुम्हाला 10-10 तास लॅबमध्ये अभ्यास करावा लागतो, त्यावेळेस तुम्ही पोलीस होता. तुम्ही आत्याच्या मुलासाठी आणि मामाच्या मुलीसाठी असं ऑन मीडिया सांगून कुणी पोलीस होत नसते. हा एकदम म्हणजे असा मूर्खपणा आहे. हा सगळ्या गोष्टीचे दुर्लक्ष करून आपला जास्तीत जास्त वेळ तुम्ही अभ्यासाला आणि ग्राउंडला दिला पाहिजे. बरोबर. तर तुकाराम, जे की तुझी आता सध्या नुकतीच पोलीस मध्ये निवड झालेली आहे, तर मला सांग तुझी ट्रेनिंग वगैरे कधी असणार आहे? सर एक आचारसंहिता चालू असल्यामुळे मॅक्झिमम 6 डिसेंबरच्या नंतर मला ट्रेनिंगला पाठवणार आहेत. अच्छा, व्हेरी गुड. तर बघा, तुकारामची सध्या ट्रेनिंग झालेली नाहीये, त्याची पोस्ट वगैरे झालेली आहे, त्याची नियुक्ती झालेली आहे, परंतु आचारसंहितेच्या काही कारणामुळे त्याची एक ट्रेनिंग राहिलेली आहे आणि लवकरच तो ट्रेनिंग पूर्ण करून पुन्हा आपल्या या ठिकाणी येणार आहे आणि पोलीस सेवेमध्ये रुजू होणार आहे. तर तुकाराम, तुझ्या भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. असेच कार्य तू सदैव चालू ठेव आणि तुझे स्वप्न हे पूर्ण हो. सर मनापासून धन्यवाद. तसं तर मला बऱ्याच ठिकाणाहून कार्यक्रमाचे आले पण मी कुठल्या गेलो नाही, पण आपल्या जिंतूरचा एक उपक्रम आणि मी पहिल्यापासून मला माहिती आहे सर तुमची एक लेकराविषयी धडपड असते आणि जोपर्यंत म्हणजे की नवीन मुलांना काहीतरी गोष्ट समजा आपण कुठं कमी पडतोय हे जोपर्यंत त्याचं लक्षात येत नाही, आणि हा खूप चांगला प्रोग्राम आहे सर. जोपर्यंत आपण समोरच्याला ऐकत नाहीत ना तोपर्यंत मनातला आत्मविश्वास वाढत नसतो. आणि तुम्ही मला बोलवलं आणि माझ्यामुळे जर कोणाचा आत्मविश्वास वाढत असेल सर मी माझ्या जीवनात सार्थक झाला असं समजतो. तुम्ही मला इथे बोलवलं त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे. आणि असे तुम्ही नवीन नवीन काहीतरी प्रेरणा जो की आपल्या जिंतूर मधल्या छोट्याशा खेडेगावातून येणारी जी मुलं आहेत त्यांना देत राहावं अशी माझी इच्छा आहे. तर बघा, काही मिनिटापासून तुम्ही ज्याला ऐकत होता असे तुकाराम, जे की एक आदर्श व्यक्तिमत्व ठरला आहे, ज्याच्या शब्दामधून ज्याच्या बोलण्यामधून काही ना काहीतरी आपल्याला घेण्यासारखा एक आदर्श त्यांनी त्याच्या शब्दामधून मांडलेला आहे. जे की नव्याने तयारी जी करणारी मुलं आहेत त्यांनी यामधून काहीतरी एक बोध घ्यायला हवा. जे की आज तुम्ही बघता की आज तुमचं जर स्वप्न पूर्ण झालं तर तुम्हाला आज कोणी ओळखणार नाही, परंतु तुमच्याकडे ज्यावेळेस एक पोस्ट येईल त्यावेळेस नक्की तुमचा जय जयकार होणार, त्यावेळेस नक्की तुमची एक जीत होणार आणि तुम्ही एक समाज माध्यमासमोर येणार. तर असेच बरेच मंडळी आहेत की ज्यांना आपण आपल्या शो मध्ये निमंत्रित करणार आहोत. तर आज ज्याला तुम्ही ऐकले ते असे तुकाराम. तर बघा मंडळी, तुम्हाला जर खरंच आपला हा शो आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपलं युट्यूब चॅनल हे पूर्णतः नवीन आहे. जसं की तुम्ही आपल्या बिझनेसचं जे की आर्या स्पोर्ट्स इंस्टाग्रामला पेज आहे त्याला जसा तुम्ही सपोर्ट केला, जसं भरभरून प्रेम दिलं, तसंच
आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा भरभरून प्रेम द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि असेच नवीन उपक्रम तुमच्यासाठी आपण घेऊन येणार आहोत, जे की मोटिवेशनल असणार आहेत, जे की तुमचा आत्मविश्वास निर्माण करतील. असेच आपण तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तर कृपया आपल्या पेजला सबस्क्राईब करा. आपले जे व्हिडिओ आहे ते तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या मित्रांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा. तर मंडळी, तुम्ही आपला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे जाहीर आभार. आणि आपल्या व्हिडिओला आपण इथेच पूर्ण विराम देणार आहोत आणि भेटूया नवीन चेहऱ्यासोबत, नवीन व्यक्तिमत्वासोबत लवकरच.